नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. महायुती सरकारचे खाते वाटप ठरल्याची जोरदार चर्चा प्रसिद्धी माध्यमात सुरू आहे. भाजपाला 22, शिंदे सेनेला 12 तर अजित पवार गटाला 10 मंत्रीपद दिले जाण्याची विश्वसनीय बातमी हाती आली आहे. परंतु कोणाला कोणते खाते मिळणार यावरून महायुतीत धुसफूस सुरू असल्याचेही वृत्त हाती आले आहे. नांदगाव-पोळे येथील शेत शिवारातून शेतकऱ्यांचे मोटर पंप चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. पोलिसांनी या प्रकरणी छडा लावत लालपेठ येथील 3 युवकांना ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळून अनेक मोटर पंप हस्तगत करण्यात आले आहे. या मोटर पंप आतील तांब्याचे तार काढून झटपट श्रीमंत होण्याकरिता या युवकांनी हे पाऊल उचलल्याचे पोलिसांसमोर कबूल केले. बल्लारपूर शहरातील सेलवेल कॉर्पोरेशन कंपनीमधून लाखो रुपये किमतीच्या ॲल्युमिनियमच्या तारांसोबत एक ट्रक बल्लारपूर पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तारांची किंमत 1,80,000 आहे. गुटखा आणि प्रतिबंधित सुगंधी तंबाखूंवर राज्यात विक्रीस बंदी असतानाही अनेक राज्यातून महाराष्ट्रात छुप्या मार्गाने तस्करी केल्या जात आहे. यवतमाळ पोलिसांनी धाडशी कारवाई करत गुजरात येथून येणाऱ्या ट्रकची नाक्यावर तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा हस्तगत करण्यात आला. एकूण 1,51,35,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चिमूर तालुक्यातील नेरीजवळील सरळपार शेत शिवारात शेतकरी ट्रॅक्टरने नांगरणी करीत असताना समोर वाघ दिसला. वाघ दिसता शेतकऱ्याची बोबडी वळली आणि त्याने ट्रॅक्टर मुख्य रस्त्याकडे वळवला. त्याही परिस्थितीत वाघाने ट्रॅक्टरचा पिछा केला. जसा ट्रॅक्टर मुख्य मार्गावर पोहोचला, वाघाने नदीत उडी घेऊन धूम ठोकली. मात्र या घटनेने शेतकऱ्यांच्या मनात चांगलीच धडकी भरली असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे. वणी शहर गुन्हेगारीचे माहेरघर बनले असून या शहरातील गुन्ह्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. काही दिवस दुचाकी चोरट्यांनी विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा त्यांनी दुचाकी चोरून डोके वर काढले आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला केली आहे. प्रचंड मताधिक्य घेऊन महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर आता त्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करावी अशी मागणी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी केली. वीज दरात 30% कपात करण्यात येईल असे आश्वासन महायुतीने दिले होते. ते आश्वासन आता पूर्ण करण्यास महायुती सरकारला कुठलीही अडचण जाणार नाही असा टोला जयंत पाटलांनी अधिवेशनापूर्वी लगावून अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याचे सूतोवाच केले आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात लाडक्या बहिणींचा प्रयोग तुफान यशस्वी झाल्यानंतर या प्रयोगाची 3री घंटा आता दिल्ली येथे वाजणार आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकींपूर्वी महिलांना 2100 रुपये दरमहा देण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे भाजपाने केजरीवाल यांच्यावर रेवडी वाटण्याचा आरोप केला होता. अकोट येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत लाडक्या बहिणीला आत्मदहन करण्याची पाळी आली आहे. या शाळेतील मुख्याध्यापक या शिक्षिकेची आर्थिक शारीरिक पिळवणूक करून तिला शरीर सुखाकरिता बाध्य करीत असल्याचा आरोप या लाडक्या बहिणीने केला आहे. निवडणुका संपताच महायुती सरकारने लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. आत्मदहनाची परवानगी न मिळाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचेही या शिक्षिकेने प्रसार माध्यमांना सांगितले आहे. चंद्रपूर शहरातील अस्वच्छता बघता आणि माजी नगरसेवकांच्या तक्रारी प्राप्त होताच आमदार किशोर जोरगेवार यांनी महानगरपालिकेत बैठक घेत शहरात अस्वच्छता अजिबात खपून घेणार नसल्याचा सज्जड दम अधिकाऱ्यांना दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने आमदार पूर्वतयारीला लागल्याची चर्चा नागरिकात रंगली आहे. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.